श्लोकांचा आपल्या लहान मुलांवरती खूप चांगला परिणाम होतो. म्हणजे मी ज्या गोष्टी आत्तापर्यंत दोन्ही मुलींच्या बाबतीत ऑब्झर्व केलेल्या आहेत, की जितकं जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या मुलांकडनं हे छोटे मोठे श्लोक किंवा गाणी सुद्धा म्हणून घेत राहाल, तितकी मुलं त्या गोष्टीमध्ये एंगेज होतात. आणि तुम्हाला माहितीये, त्यांच्या फ्री टाइम मध्ये किंवा प्ले टाइम मध्ये खेळता खेळता ती त्यांची गाणी किंवा श्लोक गुणगुणायला लागतात. तर आज असेच काही श्लोक मी ह्याच्यामध्ये कव्हरअप करणार आहे, की जे छोटेसे आहेत आणि तुम्ही तुमच्या मुलांकडनं हे म्हणून घेऊ शकता, तुम्ही तुमच्या मुलांना शिकवू शकता. त्यातला पहिला जो श्लोक आहे तो म्हणजे गणपती बुद्धी दे, मारुती शक्ती दे, विठोबा भक्ती दे, नारदा युक्ती दे, सूर्या प्रकाश दे, सरस्वती विद्या दे, लक्ष्मी संपत्ती दे. हे रामराया माझे कल्याण कर, सुखी ठेव, निरोगी ठेव. ह्याच्यामध्ये सगळे बाप्पाही कळले, ते बाप्पा काय आहेत हे सुद्धा कळलं. तुम्ही ज्या ज्या वेळी मुलांना श्लोक शिकवताय, जर त्यांना तुम्ही थोडंसं एक्सप्लेन करून सांगू शकला, त्याचा अर्थ काय आहे हे जर समजून सांगू शकला, तर त्यांना रिलेट व्हायला खूप सोपं होतं. पहिले 5 वर्ष हे मुलांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. जितक्या गोष्टी तुम्ही त्यांच्या ब्रेनमध्ये फीड करत राहाल, जेवढ्या करत राहणार आहात, त्यांचा मेंदू हे सगळं ग्रॅस्प करून घेणार आहे. म्हणजे अगेन मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्या ऑब्झर्वेशनमधनं सांगते. म्हणजे आमची 2 वर्षाची राया, ती जिजापेक्षा थोडी उशिरा बोलायला लागली. पण जेव्हा बोलायला लागली, मला असं वाटायचं, अरे तिला हा पण श्लोक येतोय, तिला तो पण श्लोक येतोय. कारण की हे सगळं आम्ही जिजाला शिकवत होतो, ती ते ऐकत होती. आणि ऐकून ऐकून ज्यावेळी ती ॲक्च्युअल बोलायला लागली, तेव्हा तिच्या ब्रेनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी फिट झालेल्या होत्या. आणि ती तिच्याच तालासुरात एकत्र येऊन शब्द पूर्ण नाही पण गुणगुणणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, ती ते करायला लागली. त्याच्यामुळे ह्यातनं 100% रिझल्ट येतात. आई म्हणून, वडील म्हणून, आजी आजोबा म्हणून तुम्हाला तुमचं तोंड, तुम्ही जितका वेळ मुलांसोबत आहात तितका वेळ चालूच ठेवायचा आहे. तुम्ही जे काही सांगू शकताय, म्हणजे मी असं नाही म्हणते फक्त श्लोक आणि गाणीच म्हणून दाखवत राहा. बाकीच्या इतक्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही त्यांना शिकवत राहू शकता, त्या करत राहा. आता पुढचा जो श्लोक आपण बघणार आहोत तो गणपती बाप्पाचा आहे. तो म्हणजे कऱ्हेच्या तिऱ्ही वसे मोर गाव, तिथे नांदतो मोरया देवराय. चला जाऊ यात्रे महापुण्य आहे, मनी इच्छिले मोरया देत आहे. आता मी ह्या श्लोकाच्या शेवटी म्हणजे काय आहे, मनी इच्छिले मोरया देत आहे. तर मी जिजारायाला नेहमी सांगते, तुम्ही मनापासून बाप्पाकडे काहीतरी मागितलं तर बाप्पा देणारच आहे. तर किंवा तुम्हाला काही मिळालं तरी तुम्हाला बाप्पाला थँक्यू म्हणायचं आहे. ह्या सगळ्यातनं मुली जेव्हा काही एखादी छान गोष्ट होते, काही मिळतं, आम्ही त्यांना सवय कशी लावली आहे, बाप्पाला जायचं, थँक्यू म्हणायचं. त्या देवापाशी जातात किंवा जिथे कुठे असतात हात जोडतात, बाप्पा थँक्यू एवढं म्हणतात. सो असे मल्टिपल चांगले इम्पॅक्ट तुमच्या मुलांवरती होत राहतात. आणि परत एकदा मी तुम्हाला सांगते, पहिली 5 वर्ष ही खरंच खूप महत्त्वाची आहेत, की जे काही तुम्ही करणार आहात, जितका प्रयत्न करू शकाल तितका प्रयत्न पहिल्या 5 वर्षात करा. कारण की त्यांचा ब्रेन रॉ आहे, काहीच त्याच्यात फीड झालेलं नाही आहे आणि आपणच आहोत जे काही फीड करणार आहोत ते. त्यानंतर आता पुढचा श्लोक आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे छोटासा श्लोक आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तर हा सुद्धा श्लोक तुम्ही तुमच्या मुलांकडनं म्हणून घेऊ शकता. आता तुम्ही तुमच्या मुलांना श्लोकांच्या वेळा सुद्धा ठरवून घेऊ शकता. म्हणजे जेवणाच्या आधी काय म्हणायचे, तर वदनी कवल गीता म्हणायचे. संध्याकाळी शुभंकरोती सोबत काय म्हणायचं, तर हे म्हणायचं आहे. तर अशा जर वेळा ठरवून घेतल्या तर त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी अंगवळणी पडतील आणि ती त्यांना कायमस्वरूपी सवय राहील. आता आपण बघूयात की जेवणाच्या आधी तुम्ही त्यांच्याकडनं काय म्हणून घेऊ शकता. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ.
तर हा जेवणाच्या आधीचा श्लोक आहे की जो तुम्ही तुमच्या मुलांकडनं म्हणून घेऊ शकता. तर असे बरेच श्लोक आहेत की जे सतत रोजच्या आयुष्यात चालता, उठता, बसता, बोलता, अंघोळ करताना, खेळताना तुम्ही म्हणत राहा